तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मामा अर्णवला ईश्वरीला बाहेर कुठेतरी घेऊन जाण्याचा प्लॅन सांगत आहे आणि अर्णव तो शांतपणे ऐकत आहे. मामा सांगतोय की कोणालाही कळू न देता तुम्ही दोघांनीच गुपचूप जायचं आहे, कारण कोणाला जर काही कळालं तर लगेच ते त्यामध्ये काहीतरी अडचण आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळं तू ईश्वरीला छानपैकी बाहेर कुठेतरी घेऊन जा, असं तो त्याला सांगतोय. तर इकडे राकेश लावण्याला सांगतोय की अर्णव ईश्वरीला बाहेर कुठे घेऊन जाणार असेल तर त्याचं प्लॅनिंग सगळं तू बनवून द्यायचं आणि ते प्लॅनिंग बनवून देताना अशा काही गोष्टी करायच्या की ते परत बाहेर कधीच केले नाहीत पाहिजेत. पण लावण्या म्हणते, "तू मला प्लॅनिंग करू देईल का?" तेव्हा तो सांगतो, "प्लॅनिंग करू देईल." असं त्याला गोड बोलायचं आणि गोड बोलून त्याच्या बाहेर जाण्याच्या प्लॅनमध्ये तू इन्व्हॉल्व व्हायचं, असं राकेश त्याला समजावून सांगतोय. तर इकडे अर्णव आणि मामा बोलतायत. तिथे मामाने अर्णवला सांगून ठेवलेलं आहे, "तू जर का असं केलं तर ईश्वरीला खूप चांगलं सरप्राईज मिळेल आणि तुमचं नातं अजूनच सुदृढ व्हायला मदत होईल." खरं तर अर्णवला बाहेर जायला आवडत असतं आणि ईश्वरीला बाहेर घेऊन जायचं त्याने ठरवलेलं देखील असतं. आता मामा खुद्द सांगतोय म्हणल्यानंतर तो ठरवतो की आज ईश्वरीला आपण बाहेर घेऊन जायचं म्हणजे जायचं. तर इकडे राकेशने लावण्याला सांगून ठेवलेलं असतं की त्या प्लॅनमध्ये तू सहभागी व्हायचं आणि त्या प्लॅनची पुरती वाट लावून टाकायची. लावण्या राकेशला म्हणते की आता तुम्ही काहीच काळजी करू नका. मी काय करते ना ते फक्त तुम्ही बघत राहा. असं म्हणून लावण्या अर्णव आणि मामा बोलत आहे तर त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले असते आणि ते अर्णवला म्हणते की अर्णव, अरे तू ईश्वरीला बाहेर कुठेतरी घेऊन जा आणि त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग मी करणार आहे. अर्णव म्हणतो, पण हे तू करण्याची गरजच नाही. तर मामा देखील तिला म्हणतो की अर्णव आणि ईश्वरी जाणार आहेत तर त्याचे ते प्लॅनिंग करतील. तू मध्ये करण्याची काय गरज आहे? तेव्हा ती म्हणते, "बरोबर आहे. पण मला ना, मी जे काही वागले त्या गोष्टीचं खूप गिल्ट आलेलं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टीचा प्लॅन मी करावा आणि अर्णव, तुझ्या सगळ्या आवडत्या बाबी मला माहिती आहेत. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग जर का मी केलं तर तुमची डेट ही अविस्मरणीय होईल आणि तुम्ही छानपैकी एकमेकाच्या जवळ येऊ शकाल." असं ती बोलत असते. तेव्हा अर्णव आणि मामा या दोघांनाही आश्चर्य वाटतं की एवढी ही लावण्या बदलली कसं काय आहे? पण तिच्या मनामध्ये नक्की काहीतरी वाईट चालू असेल असं मामाला वाटू लागतं आणि मामा ते टाळण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की "नको, अगं अर्णव आणि ईश्वरी आहेत ना, त्यांचे ती ठरवतील कुठं जायचं, काय करायचं, कोणते कपडे घालायचे, गाडीत जायचं, बसमध्ये जायचं. त्यामुळे तू या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट घेऊ नको." अर्णव मात्र लावण्याकडे पाहत असतो. अर्णवच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू असतात आणि पाठीमागून राकेश देखील हे सगळं पाहत असतो. राकेशला बघायचं असतं की अर्णव या गोष्टीला होय म्हणतोय की नाही म्हणतोय. अर्णवने होय म्हणावं असं त्याच्या मनामधून विचार येत असतात. पण अर्णव आणि मामा मात्र लावण्याला थांगपत्ता लागू देत नसतात की नक्की काय करायचं आहे ते. अर्णव लावण्याकडे पाहतो आणि मुद्दाम तो तिला एक चान्स द्यायचं ठरवतो आणि लावण्याला म्हणतो, "ठीक आहे लावण्या, या डेटचं सगळं प्लॅनिंग तू करायचं आहे." आणि लावण्या खुश होते म्हणते, "ओके, आता बघ मी तुझ्यासाठी काय काय करते." असं तिनं ठरवलेलं आहे. तर इकडे ईश्वरी तिच्या रूममध्ये असते आणि आता अर्णव तेथे पोचलेला आहे आणि अर्णवने तिला सांगितलेलं आहे की आपल्याला बाहेर कुठेतरी जायचं आहे. या गोष्टीवर ईश्वरीचा विश्वासच बसत नाही. ती म्हणते, "खरंच का? आपण दोघं जाणार आहोत का?" ती म्हणतो, "हो, आपण दोघं जाणार आहोत." आणि त्यावेळेसच तो तिला म्हणतो, "तू ना खरंच थोडी कॅप्रिशियस आहेस." हा शब्द ऐकल्यानंतर ती म्हणते, "कॅप्रिशियस? म्हणजे मी वेडी वाटते का तुम्हाला?" तो म्हणतो, "कॅप्रिशियस म्हणजे वेडा असं कोण म्हणलं तुला?" ती म्हणते, "नक्की सांगा काय आहे ते?" कारण तुम्ही मला इंग्लिश शब्द वापरताय म्हणजे नक्की काहीतरी वेडा असल्यासारखंच मला वाटतंय आणि हा असला कसला शब्द आहे कॅप्रिसा का कॅप्री? तो म्हणतो, "तसं नाही, कॅप्रिशियस." ती म्हणते, "हां, हां, कॅप्रिशियस समजतंय मला. काय या शब्दाचा अर्थ नक्की नेमका सांगा मला." तेव्हा तो म्हणतो, "अगं वाईट काय नाही आहे. याचा अर्थ आहे की तू चंचल आहेस फक्त." ती म्हणते, "नाही, नाही. नक्कीच तुम्ही काहीतरी ना वेगळंच बोललेलं असणार आहे. मला इंग्लिश कळत नाही म्हणून असले शब्द बोलता ना तुम्ही माझ्यासमोर." तो म्हणतो, "असं काही नाही. बरं मला सांग की तू माझ्याबरोबर डिनर डेटला येणार आहेस की नाही?" ती म्हणते, "येणार आहे. पण तुमच्या या शब्दाचा अर्थ काय आहे ना, ते मात्र मला काही कळलेलं नाही. तुमचं नेहमी असलंच असतंय. मला काहीतरी वेगळं बोलायचं, तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळं." असं म्हणून ती बाहेर निघून गेलेली असते. पण ईश्वरी येण्यासाठी तयार झालेली आहे. त्यामुळं अर्णव देखील खुश झालेला असतो. आज तिला छान सरप्राईज द्यायचं असं त्याने ठरवलेलं असतं. ईश्वरी आता इकडे अंजलीकडे आलेली असते आणि ईश्वरी थोडी चिडलेली आहे हे अंजलीच्या देखील लक्षात आलेलं असतं. अंजली तिला विचारते, "काय झालं गं?" ती म्हणते, "काय होणार आहे? ते बघा ना कसं बोलतायत माझ्याशी."
तेव्हा अंजली म्हणते, "तुमची भांडणं म्हणजे ना खूपच नटखट असतात. मला तर खूप क्यूट वाटतात तुमची भांडणं. तुमच्या भांडणामध्ये राग कमी आणि प्रेमच जास्त असतं, पण ते तुम्ही चेहऱ्यावर येऊ देत नाहीत. चेहऱ्यावर मात्र असं दाखवता की आम्ही खूप रागावलेले आहेत, पण तुमच्या मनामध्ये खूप आतमध्ये मात्र तुम्ही एकमेकाची खूप काळजी करत असतात." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, पण त्या कॅप्रिशियसचा अर्थ काय असतो?" ती म्हणते, "कॅप्रिशियस म्हणजे काय झालं? कोण काय बोललं का तुला?" ती म्हणते, "हो, अर्णव सर मला कॅप्रिशियस म्हणलेत." आता हा अर्थ नक्की काय असतो ते अंजलीला माहीत असतं. अंजली म्हणते, "अगं कशाला तू मनावर घेतेस त्या गोष्टी?" तेव्हा ती म्हणते, "हां, याचा अर्थ त्याचा काय वाईटच अर्थ आहे ना त्याचा?" ती म्हणते, "नाही गं, असं काही नाही, चांगला अर्थ आहे त्याचा." ती म्हणते, "म्हणजे काय अर्थ असतो त्याचा?" तेव्हा अंजली सांगते, की त्याचा अर्थ असतो, की "तू एकदम छान आहेस." असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते, "अच्छा, म्हणजे ते मला एकदम छान म्हणले का?" आणि मी त्यांना म्हणते, की "तुम्ही मला काहीतरी वाईट बोललेला आहात." अंजली म्हणते, "नाही, अगं ते तुला खूप छान म्हणलेले आहेत. तुझ्या लक्षात आलं नाही कॅप्रिशियसचा अर्थ खूप छान असाच असतो." तेव्हा आता ती एकदम खुश होते आणि म्हणते, "म्हणजे अर्णव सर मला खूप छान म्हणले आहेत आणि मी त्यांना म्हणते, की तुम्ही मला असं का बोलता?" आणि त्यानंतर ते दोघेही आता डेटवर जाण्यासाठी तयार झालेले आहेत. छानसे कपडे घालून ते बाहेर पडलेले असतात आणि आता ते फोर व्हीलरमध्ये बसून जाणार असतात आणि अर्णव म्हणतो, "आपल्याला फोर व्हीलरमध्ये जाता येणार नाही." ते म्हणते, "का? आपण फोर व्हीलरमध्ये का जाणार नाहीत?" तेव्हा तो सांगतो, की "फोर व्हीलरचं चाक बघ, ते चाक पंक्चर झालेलं आहे." ईश्वरी पाहते तर खरोखरच फोर व्हीलरचं चाक पंक्चर झालेलं असतं. खरं तर हे सगळं अर्णवनेच केलेलं असतं. कारण त्याला तिला घेऊन गाडीवर बसून जायचं असतं आणि म्हणून तोच आलेला असतो आणि सगळं आवरून व्हायच्या अगोदरच त्याने येऊन गाडी पंक्चर करून ठेवलेली असते. त्यातली हवा सोडून ठेवलेली असते आणि आता ईश्वरी म्हणते, "मग आपण काय करायचं?" तेव्हा तो म्हणतो, "आता काय करायचं तूच सांग." ती म्हणते, "मग जायचं कॅन्सल करायचं आहे का आपण?" तो म्हणतो, "नाही, नाही, अजिबात नाही. जाण्याचं कॅन्सल वगैरे काहीच करायचं नाही. आता दुसरा एक पर्याय आहे ना, आपण तो पर्याय वापरायचा आहे." ती म्हणते, "आता दुसरा काय पर्याय आहे?" तेव्हा तो स्कूटी दाखवतो आणि म्हणतो, "ती जी गाडी आहे ना, त्या गाडीवर आपण जायचं आहे." जेव्हा ती गाडी बघते, तेव्हा तर एकदम ईश्वरीला आनंदच होतो. कारण तिला या छोट्या गाडीवर जायला खूपच आवडत असतं आणि त्यामुळेच अर्णवने असा प्लॅन केलेला असतो, की ते दोघेजण मिळून त्या गाडीवर बसून जाणार. ईश्वरी म्हणते, "म्हणजे तुम्ही खरोखर या गाडीवर मला घेऊन जाणार आहात?" अर्णव म्हणतो, "हो, का नाही? नक्की घेऊन जाऊ शकतो की." आणि इकडे राकेश मात्र चिंतातूर झालेला असतो. कारण हे दोघे आता बाहेर पडत आहेत, पण अजून लावण्या मात्र आलेली नसते. तो लावण्याला फोन करतो आणि म्हणतो, "काय झालं तुझ्या प्लॅनचं? ते दोघे आता बाहेर पडायला लागलेले आहेत." ती म्हणते, "काहीच काळजी करू नका. आता मी गाडी घेऊन तिकडे येत आहे. त्यांचा प्लॅन मी अजिबात सक्सेस होऊ देणार नाही." पण राकेशला काळजी असते, की यांचा प्लॅन सक्सेस होणार आहे. कारण अजूनही लावण्य तेथे पोहोचलेली नसते आणि लावण्याला बरोबर शेंडी लावून अर्णव आणि ईश्वरी निघून जाणार असतात. अर्णवने बरोबर लावण्याला खोटं कारण सांगून तिला बाहेरच थांबवलेलं असतं आणि अर्णव मात्र ईश्वरीबरोबर फोर व्हीलरमध्ये नव्हे तर टू व्हीलरवर निघून चाललेला असतो आणि हे लावण्या आणि राकेश यांना काहीच माहीत नसतं. या दोघांना गाफील ठेवून, अंधारात ठेवून ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही त्यांच्या डेटवर चाललेले असतात. इकडे राकेश मात्र चिंतातूर होऊन पाहत असतो, की हे दोघे जातील की काय? आणि त्याच्यासमोरच ते दोघे निघून चाललेले असतात आणि ते पण गाडीवर बसून ते दोघे चाललेले असतात. ईश्वरी जेव्हा ती गाडी पाहते, तेव्हा तिला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, "मला तर खरंच वाटत नाही आहे, की तुम्ही या गाडीवर माझ्याबरोबर येणार आहात. हे सत्य आहे ना?" तो म्हणतो, "हो, हे सगळं सत्य आहे आणि मला तुझ्याबरोबर या गाडीवर यायचं आहे." आणि त्यानंतर ती म्हणते, "असं असेल तर गाडी कोण चालवणार माहिती आहे ना तुम्हाला? गाडी मी चालवणार." तो म्हणतो, "तू?" ती म्हणते, "हो, म्हणजे तुम्हाला काय वाटतं मला गाडी येत नाही का?" "मग तुम्हाला आठवत नाही का मागं मी एकदा तुम्हाला गाडीवर बसवून घेऊन गेलेले?" आणि अर्णवला त्या गोष्टी देखील आठवू लागतात आणि ते म्हणते, "तेव्हा किती छान वाटलं होतं. विचार करा बरं, मी तुम्हाला गाडीवर बसवलं होतं आणि आपण पूर्ण शहरामध्ये फिरलेलो होतो." अर्णवला त्या गोष्टी आठवतात. त्याला आठवतात, की कशाप्रकारे हातामध्ये बादली घेऊन उलट बसून आपण ईश्वरीबरोबर प्रवास केलेला होता. अर्णव म्हणतो, "ठीक आहे, आता मी बसू ना तुमच्याबरोबर?" ते म्हणते, "बसू नाही, अगदी बसायचंच आणि आत्ताच्या आत्ता आपण निघायचं आहे." ती लगेच हेल्मेट घालते आणि गाडी चालू करते आणि अर्णवला म्हणते, "चला बसा माझ्या पाठीमागं." अर्णव देखील तिच्या पाठीमागं बसतो आणि ती म्हणते, "धरून बसा बरं का." पण अर्णव असतो, तो पाठीमागे धरतो आणि तिला स्पर्श देखील करत नाही. ती गाडी चालवते, तेव्हा अचानक गाडी हलल्यामुळं अर्णव तिला तिला जाऊन धडकतो आणि तिला धक्का बसतो आणि तो परत स्वतःचा हात तिच्या खांद्यावर ठेवतो.
ईश्वरीला कळतं की याशिवाय काही पर्यायच नाही आहे. ईश्वरी देखील त्याला म्हणते की मला समजतंय, पाठीमागं हात ठेवून बसता येणार नाही. तुम्ही खांद्यावर हात ठेवला तर चालेल, असं ईश्वरीने त्याला सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णव देखील खुश होतो आणि म्हणतो, "ठीक आहे, मला देखील हेच पाहिजे होतं," असं तो मनातल्या मनात म्हणतो. ईश्वरीला देखील हीच गोष्ट आवडत असते की अर्णवने तिला स्पर्श केलेला असतो आणि त्या स्पर्शामुळं ईश्वरीला खरं तर खूपच आनंद झालेला असतो. आणि ईश्वरी म्हणते, "आता आपण जाऊया का?" अर्णव म्हणतो, "मी तर कधीपासून रेडी आहे. आता तुझ्याच हातात आहे गाडी, त्यामुळं तूच घेऊन जायचं आहे." ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते आणि त्याचा तो स्पर्श तिला खूपच छान वाटत असतो. अर्णव देखील तिच्याकडे पाहत असतो. ईश्वरी आनंदाने आता एक्सलेटर फिरवते आणि दोघेही आता बाहेर जाण्यासाठी म्हणजेच गाडीवर फिरण्यासाठी तयार झालेले असतात आणि दोघे आता गाडीवर बाहेर डेटवर गेलेले आहेत. डेटवर गेल्यानंतर लावण्या तेथे पोहोचलेले आहे आणि लावण्या म्हणते की ईश्वरी आणि अर्णव कुठे आहेत? पण तेव्हा मामा म्हणतो की ते दोघेही निघून गेलेले आहेत. तेव्हा लावण्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. तर राकेशला देखील समजलेलं असतं की ईश्वरी येण्याच्या अगोदरच ते घरातून निघून गेलेले आहेत. म्हणजेच ईश्वरी, राकेश आणि सर्वांना त्यांनी बरोबर शेंडी लावलेली आहे आणि ते दोघेही निघून गेलेले आहेत. ईश्वरीला घेऊन अर्णव निघून गेलेला जेव्हा लावण्याला समजतं, तेव्हा तिला खूपच राग येतो. पण आता ते दोघे पोहोचलेले देखील असतात. ते दोघे एका ठिकाणी पोहोचलेले असतात आणि ते ठिकाण पाहून ईश्वरी मात्र खूपच आनंदी झालेली असते. ईश्वरीला असं वाटत असतं, की अर्णव आपल्याला 5 स्टार हॉटेलला घेऊन जाणार आहे आणि तो तिला घेऊन जातो, तो म्हणजे चायनीज खायला. चायनीज सेंटर बघितल्यानंतर ईश्वरीला खूपच आनंद होतो. ईश्वरी म्हणते, "म्हणजे आपण 5 स्टार हॉटेलला नाही जाणार आहे?" तो म्हणतो, "नाही. तुम्हाला आवडतं ना चायनीज खायला, त्यासाठी मी तुम्हाला इथं घेऊन आलेलो आहे." असं म्हणल्यावर ईश्वरी अक्षरशः आनंदानं उड्याच मारू लागते आणि लगेच जाऊन ऑर्डर देते, की मंचाव सूप तयार करा आणि तोपर्यंत आम्हाला बस खायला द्या. असं म्हणल्यानंतर तो व्यक्ती लगेच फ्राईड नूडल्स आणि चटणी खायला देतो आणि ते अर्णवच्या समोर ठेवण्यात येतं. अर्णव म्हणतो, "आता हे काय आहे?" ती म्हणते, "अहो, हीच तर खरी मज्जा आहे. तुम्ही जेव्हा चायनीज खायला येता ना, तेव्हा असा टाईमपास खायला दिला जातो." अर्णव म्हणतो, "अहो, हे तर फ्राईड नूडल्स आहेत." ती म्हणते, "हो, याला फ्राईड नूडल्स नाही म्हणायचं. इथं आल्यानंतर याला टाईमपास म्हणायचं." अर्णव पाहत असतो, की ईश्वरी कशाप्रकारे एक-एक गोष्ट एन्जॉय करत आहे. आता ईश्वरी म्हणते, "चला करा बरं टेस्ट तुम्ही." अर्णव पाहतो, की ते खूपच तिखट त्याला दिसत असतं, पण तो खात नसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "थांबा, मी तुम्हाला भरवते." असं म्हणून चक्क ईश्वरी आहे, ती त्यातला एक घास अर्णवला भरवते. अर्णव जेव्हा ते खातो, तेव्हा त्याला ते खूपच तिखट लागतं आणि तो ओरडू लागतो आणि म्हणतो, "अहो, हे तर खूप तिखट आहे." तेव्हा ती म्हणते, "हो, तिखटच खायचं असतं. अहो, तिखट खाण्यात तर खरी मजा आहे." असं म्हणून अजून एकदा त्याला भरवते आणि म्हणते, "तिखटाला तिखटच मारत असतं. यावर अजिबात पाणी वगैरे काही पिऊ नका." आणि ती त्याला अजूनच तिखट भरवते. अर्णव मात्र नुसता तिखटाने परेशान झालेला असतो. आसपासचे काही लोकं त्याच्याकडे बघत असतात. त्यातली एक महिला म्हणते, "कसली बायको आहे बाबा, हिला कळत नाही का त्याला इतकं तिखट लागलेलं आहे?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "अहो, माझा नवरा आहे. तुम्हाला काय करायचंय? मी त्याला काही खाऊ घालेना आणि त्याला तिखट खाऊ घालायला घातलं तरी ते त्यांना पचतं. हे तुम्ही तुम्ही कशाला आम्हाला बोलतायत?" असं म्हणून ती त्या महिलेला बोलते आणि त्या महिलेला सांगून देते, की हा माझा नवरा आहे. अर्णव पाहत असतो, की ईश्वरी सारखं सर्वांच्या समोर माझा नवरा असं बोलत आहे. आणि त्यानंतर मंचाव सूप देखील आलेलं असतं आणि मंचाव सूप देखील ते अर्णवला स्वतःच्या हातानं भरवते. ते सूप देखील त्याला खूप तिखट लागत असतं आणि ते गरम देखील असतं. पण आता ती एक-एक चमचा त्याला भरवत असते. अर्णवला कळतं, की हे तर खूप तिखट लागतंय. तेव्हा ती म्हणते, "हो, आता तिखटाला तिखट मारत असतं आणि गरम खाल्लं ना, अजून तुमची जीभ अशी दगडासारखी होईल आणि मग तुम्हाला कसलंच तिखट लागणार नाही." जो कोणी तिला काय बोलेल, त्याला त्या सर्वांना ईश्वरी सांगत असते, की हा माझा नवरा आहे आणि ती गोष्ट अर्णवला खूपच चांगली वाटत असते. अर्णवला समजतं, की ईश्वरीला आपल्याविषयी खूप प्रेम वाटत आहे. जरी ती तोंडानं व्यक्त करत नसली, तरी देखील तिच्या मनामध्ये आहे आणि त्यानंतर तो म्हणतो, "एवढं सगळं लोकांना तुम्ही माझा नवरा म्हणून सांगताय ना, तर खरं तुमच्या मनातल्या गोष्टी का बोलत नाहीत?" उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की ईश्वरी जेव्हा ते सूप पिते, तेव्हा तिला देखील ते तिखट लागतं. पण आता अर्णव म्हणतो, आता मी सांगतोय तसं करायचं. सूप जर का तिखट लागलं ना, अजून सूप प्यायचं. कारण तिखटाला तिखट मारतं आणि गरम पदार्थाला गरम पदार्थच मारतो. त्यामुळं तुम्ही हे गरमागरम प्या." असं म्हणून तो स्वतः तिला भरवत असतो. खरं तर तिला ते सगळं छान वाटत असतं. अर्णव आणि ईश्वरी यांनी अगदी छान डेट सेलिब्रेट केलेली आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा ते घरी येतात, तेव्हा अंजली दारातच असते
अंजली अजूनही जागे म्हणल्यानंतर अर्णव ईश्वरी म्हणतात, "काय झालं?" तेव्हा ती सांगते, की "हे कुठेतरी गेलेले आहेत, म्हणजे राकेश कुठेतरी गेलेला आहे आणि अजून आलेला नाही." तेव्हा अर्णवच्या मनात येतं, की अंजलीला सगळं सांगावं की काय, कारण तो किती राक्षस आहे हे अंजलीला समजलं पाहिजे असं त्याला वाटत असतं आणि म्हणून तो तिला सांगणार असतो, पण तो थोडासा शांत राहतो. कारण आत्ताच काही तिला सांगायला नको असं त्याला वाटतं. पण खरं तर अर्णवला असं वाटतंय, की राकेशचं सगळं सत्य तिला समजणं गरजेचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णवला समजतं, की अंजली तिच्या रूममध्ये नाहीये. अंजली कुठं गेली आहे? असा प्रश्न त्याला पडलेला आहे. एकतर रात्री राकेश आलेला नव्हता. मग अंजली रात्री बाहेर कुठे गेलेली आहे का? का राकेशनंच काय हलकटपणा केलेला आहे? असा विचार त्याच्या मनामध्ये येत असतो. पण अर्णव आणि मामा दोघेही चांगले सीरियस झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक